तर हॅलो गाईज, गुड मॉर्निंग नाही सॉरी 1:30 वाजलेत. गुड आफ्टरनून. तर काल म्हणजे आज उठायला लेट झाला. बोललो जाऊ दे आता, काय मंदिरात जायचं आहे. बोललो मंदिरात जाऊया आता. हे निघालो मी गाडी घेऊन. सो चला मंदिरात जाऊन या. पहिले फक्त कॉफी पिऊन निघालो फक्त, बस. नाही तर मी कधी खात नाही काय, पण आज बोललो जाऊ दे जरा, मग कॉफी पिऊन निघालो. जाऊ दे जरा मंदिरात जाऊया. गाईस, हे काका म्हणजे बाबा ते मला बोलतात की देवाला सांगा पाऊस नका पडू देऊ. कारण की त्यांचं काल ना म्हणजे सलग 2 दिवस पाऊस पडला ना, तर त्यांचं जाम नुकसान झालेलं. त्यांचे ते वरची ती हे असते ना, म्हणजे दुकान आहे ना त्यांचं, तर त्यांनी ते प्लॅस्टिक लावले वरतून. तर हवेत पावसात ते कसं जोरात पाऊस पडल्यावर कसं ते प्लॅस्टिक हे होते, म्हणजे पडते खाली. तर ते आता हात जोडत पण होते देवाला, तुम्ही बघितलं असेल. तर मला सांगत होते की देवाला सांगा की पाऊस नको पडायला. तर सांगितलं देवाला की देवा नका पाऊस पडू, म्हणजे उगाच कशाला उगाच कोणाचं नुकसान. अशा लोकांची दया येते. देवाला सांगितलंय की नका उगाच म्हणजे पाऊस वगैरे, कशाला समोरच्याचं वगैरे नुकसान. बिचारे मला सांगत होते की देवाला सांगा पाऊस नको पडायला, कारण की जाम नुकसान झालंय. बोलते सलग 2 दिवस पाऊस पडलेला, तर बोलतात की नुकसान झालं बोलते माझं, असं तसं. आता काय करणार. चला आता आपण निघूया. आता म्हणजे निघालो मी. मंदिरातून दर्शन वगैरे घेतलं, देवाला अगरबत्ती वगैरे लावली, फुलं वगैरे वाहिली, जल अर्पण केलं. आता बघू, जिमला जायचा विचार चाललाय. जिमला जातो मी. दुपारचा वेळ आहे, जरा कंटाळा आला, पण तरी मग बोलू नको जिमला नको सुट्टी. तर जिमला जाऊया आपण आता. चला निघूया आता. पाऊस पण पडायला लागलाय. चला. तर गाईस, आता उपास सोडायला लावले. मम्मी जेवली माझ्यासोबत जेवत होती. जेवली मम्मी. मी घेतला आत्ता पार्सल आणला. आज पनीर चिल्ली आणली आणि चपात्या आणल्या. आता जेवून घेतो.